जय शिवराय. पेपर फुटीच्यामुळे नीटची परीक्षा रद्द झाली आणि लाखो युवकांच्या समोर अंधार झाला. काहींना हा तणाव असह्य झाला आणि त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. मात्र या प्रकरणाने खडबडून जागा झाल्याच्या नंतर केंद्र सरकारने 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी तुम्ही आम्ही विचारही करू शकत नाही एवढी जय्यत तयारी केलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या संपूर्ण परीक्षेचा ताबा घेतलेला असून इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकांची वाहतूक होईल. जवळपास 22 लाखांच्या पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवरती अवलंबून असल्याच्यामुळे सरकार ही सावध पावलं उचलून आपलं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी अगदीच चुकीची नाही हेही सरकारच्या लक्षात आलंय, पण ते राजीनामा घेणार नाहीत कारण त्यामुळे त्याचं श्रेय हे आंदोलकांना मिळेल. पण माझ्या देशातील तरुणांचं भविष्य ठरवणाऱ्या परीक्षांचे पेपर फोडून ज्यांनी लाखोंची माया जमवली त्या हरामखोरांना कसलीच दयामाया दाखवता कामा नये. बरोबर ना?